आपल्याला कोल्हापूर पद्धतीने कोल्हापूर तिखट म्हणजेच कांदा लसूण मसाला बनवायचा आहे। यासाठी मी या मिरच्या घेतलेल्या आहेत। या मिरच्या मी 3 प्रकारच्या घेतलेल्या आहेत। 3 मिरच्या एकत्र मिक्स करून आपण याचं तिखट बनवणार आहोत। तर हे तिखट मी मध्यम तिखट अशा पद्धतीने बनवत आहे। मध्यम तिखट आणि मसालेदार या पद्धतीसाठी या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता ही मिरची आहे, ही संकेश्वरी मिरची आहे। तर ही अशी लांब आहे अशी आकाराने आणि एकदम अशी पातळ साल आहे याची आणि खूप हलक्या फुलक्या आणि एकदम नाजूक आहेत या मिरच्या। या चवीला चांगल्या असतात आणि तिखटाला थोड्याशा मध्यम आहेत। या मी 2 किलो घेतलेल्या आहेत। आता याचा रंग बघा, लालपेक्षा पण असा भडक आहे। या लाल मिरच्यांपेक्षा पण याचा रंग थोडासा डार्क आहे। तर अशा पद्धतीच्या ह्या संकेश्वरी मिरच्या असतात। या मी 2 किलो घेतलेल्या आहेत। ही मिरची आहे, ही गुंटूर मिरची आहे। ह्याचा रंग एकदम लाल भडक आलेला आहे। तर ह्याची जी स्किन आहे किंवा साल आहे ही थोडीशी जाड आहे, खूप जास्त हलकी नाही आहे। आता या पद्धतीचे बघा, हे एकदम साल पातळ दिसते आणि ही अशी जाड आहे आणि जरा तिखटाला जास्त आहे। यासाठी तिखट थोडंसं व्हावं यासाठी 1 किलो ही गुंटूर मिरची वापरलेली आहे। तर तुम्ही गुंटूर मिरचीच्या ऐवजी तुम्हाला खूप जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही लवंगी मिरची याऐवजी वापरू शकता। तर लवंगी मिरची ही या पद्धतीने असते। मी दाखवण्यासाठी थोडीशी आणली होती। ही अशी एकदम बारीक असते। ही जितकी मिरची बारीक तितकी ती तिखट असते। जितकी मिरची लांब असते ती एकदम तिखटाला कमी असते। मिरचीच्या साईजवरून तुम्ही याचा तिखटाचा प्रकार ओळखू शकता। लवंगी मिरची ही एकदम बारीक आहे आणि एकदम जहाल तिखट आहे। त्याच्याऐवजी मी ही गुंटूर मिरची वापरलेली आहे। ही मिरची 1 किलो घेतलेली आहे। ही बेडगी मिरची आहे, ही बेडगी मिरची 2 किलो घेतलेली आहे। तर ही तिखटाला एकदम कमी असते। ही आकाराने लांब आहे। ही रेग्युलर मिरची बघा इतकी आहे आणि ही इतकी लांब आहे आणि थोडीशी जाड आहे। ही तिखटाला एकदम कमी असते, पण ही वासाला चांगली असते, चवीला चांगली असते, रंगाला चांगली असते। यासाठी मी ही बेडगी मिरची 2 किलो घेतलेली आहे। 2 किलो बेडगी मिरची, 2 किलो संकेश्वरी मिरची आणि 1 किलो गुंटूर मिरची या पद्धतीने मी 5 किलो प्रमाणात तिखट बनवत आहे। आता या मिरच्या मी वाळत ठेवलेल्या आहेत, थोडीशी सावली आलेली आहे। या मिरच्या कडक उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घ्यायच्या। आता मी याच्यामध्ये ह्या थोड्या मिरच्यांच्या देठ काढलेले आहेत, अजून बऱ्याच मिरच्यांची देठ काढणं बाकी आहे। तर देठ काढताना या पद्धतीने आपण देठ काढायचं आहे। अशा पद्धतीने हा देठ काढायचा। जितकी मिरची लांब ढोबळी असते तितकी ती तिखटाला कमी असते आणि जितकी मिरची बारीक असते ती तिखटाला जास्त असते। या प्रमाणात तुम्ही मिरच्या बघून तिखट ठरवू शकता। तर या पद्धतीने याची देठ काढून घ्यायची। आता देठ काढताना काय केलेलं, मी पूर्ण देठ काढलेला नाहीये। या पद्धतीने असे थोडे थोडे देठ ठेवलेले आहेत। तर हे देठ मी का ठेवलेले आहेत, कारण हे देठ पूर्ण काढायला गेलं तर इथून मिरची तुटते आणि मिरची तुटली की ह्याच्यातून बी बाहेर पडते आणि मिरची पण तुटून जाते, याचे तुकडे होतात आणि चुरा होतो मिरचींचा, स्वच्छ करता येत नाही व्यवस्थित आणि बी त्याची इकडून तिकडे पडून जाते। तर बी जर पडली तर ही फक्त साल उरते आणि मिरचीला चव लागत नाही। तर ही मिरची तुटू नये, त्याचा चुरा होऊ नये यासाठी मी देठ पूर्णपणे काढलेलं नाहीये। तर बऱ्याच ठिकाणी काय करतात, देठासह तिखट बनवतात, म्हणजे हे देठ काढत नाही। आमच्या आजी पूर्वी हे देठ न काढता तिखट बनवायची। अजूनही बऱ्याच ठिकाणी देठ ठेवूनच तिखट बनवतात, कारण त्यांचं म्हणणं असं असतं की हे देठ ही चवीला असतं, देठ ठेवल्यामुळे तिखट चवीला होतं। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार देठ ठेवा किंवा देठ काढून करा। तर मी असे हे देठ काढून घेतलेले आहेत थोडे थोडे, अजून थोडे देठ काढण्याचे बाकी आहे आणि ह्या उन्हामध्ये पसरलेले आहेत। आता ह्या मिरच्या वाळत घातलेल्या आहेत। मिरच्यांबरोबरच हे नारळ फोडून मी खोबरं वाळत घालण्यासाठी ठेवलेलं आहे। तर हे नारळ फोडून घेतलेले आहेत आणि याचं खोबरं असं बाहेर काढलेलं आहे। मी विकतचं खोबरं न वापरता या पद्धतीने नारळ फोडून खोबरं वापरते। याचं कारण म्हणजे याच्यामध्ये ऑइल भरपूर असतं। विकतचं खोबरं असतं त्याला ऑइल जास्त नसतं, ते कडक कडक असतं। हे खोबरं एकदम मऊसूद असतं, याच्यामध्ये ऑइलचं प्रमाण भरपूर आहे। तर हे असं खोबरं वापरल्यामुळे आपल्या तिखटाला चांगली चव येते। कोकोनट ऑइलचा फ्लेवर तिखटाला छान येतो। यासाठी मी हे नारळ फोडून वाळण्यासाठी ठेवलेले आहेत। साधारण हे 6-7 नारळ आहेत, ते मी फोडून घेतलेले आहेत आणि आता सुकण्यासाठी ठेवलेले आहेत। 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये मिरच्या वाळवून घेतलेल्या आहेत। आता ह्याची सर्व देठ काढून झालेली आहेत आणि ह्या भरताना काय करायचंय, असं हलक्या हाताने आता खाली वर करायचा, म्हणजे ह्याची धूळ निघून जाते, खाली कचरा असेल तर खाली बसतो।
आणि फक्त मिरच्या मिरच्या वर राहतात. तर या पद्धतीने अशा थोड्याशा हलवून घ्यायच्या हलक्या हाताने आणि ह्या पोत्यामध्ये अशा थोड्या थोड्या भरून घ्यायच्या. सगळ्या मिरच्या हलक्या हलक्या हाताने पोत्यामध्ये भरून घेतल्या. ह्या खाली गाळ राहिलेला आहे, तर हा आपण स्वच्छ करून घ्यायचा. ताटामध्ये किंवा सुपामध्ये हा गाळ राहिलेला घ्यायचा आणि थोडासा पाकडून घ्यायचा आणि खडे वगैरे असतील तर नीट करून घ्यायचं. नारळ होते ते फोडून छान वाळवून घेतलेले आहेत. 1-4 दिवस वाळवून घ्यायचे म्हणजे चांगले वाळतात. आता हे आपण बारीक कापून घेऊया. असे काप करून घेतलेले आहेत. आपल्याला हे तळायचे. थोडेसे असे ओबडधोबड काप करायचे, तळता येतील इतके आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत. आता हे खोबरं वाळल्यानंतर बघा एकदम सॉफ्ट आहे, याच्यामध्ये ऑइल भरपूर आहे. विकतचं खोबरं याप्रमाणे मिळत नाही, तर यासाठी मी नारळ वाळवून खोबरं बनवलेलं आहे. अर्धा किलो लसूण घेतलेलं आहे आणि लसूण पाकळ्या किंवा लसूण घेताना हा जून घ्यायचा आहे. हा लसूण घेतलेला आहे मी आणि याच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. ह्याला 1 चमचाभर तेल लावलेलं आहे. तेल लावल्यानंतर आपल्याला 1 दिवस ह्या कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे. आता तेल लावल्यामुळे काय होतं, ह्याची जी टरफल आहेत ती उन्हामुळं आणि तेलामुळं तडकतात आणि तडकल्यामुळं हा लसूण सोलायला सोपा जातो. यासाठी ह्याला तेल लावलेलं आहे आणि 1 दिवस उन्हामध्ये वाळवून घेऊया. 1 दिवस उन्हामध्ये लसूण वाळवून घेतला. आता लसूण वाळल्यानंतर बघा ह्याच्या टरफलही लगेच निघतात. या पद्धतीने अगदीही वाळल्यामुळे लगेच सैल होतात आणि लगेच निघतात. त्यामुळे हा स्वच्छ करण्यासाठी सोपं जातो. असं तुम्ही हाताने चोळून घेतला तरी सुद्धा याच्या पाकळ्या लगेच सुटतात. तर या पद्धतीने आपण सर्व लसूण सोलून घेऊया. लसूण सर्व सोलून घेतलेलं आहे. हा अर्धा किलो लसूण आहे. आता या डब्यामध्ये ठेवलेलं आहे, ज्याचं टोपण असं घट्ट आहे. एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं आणि हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, कारण मी हा आदल्या दिवशी लसूण सोलून घेतलेला आहे. थोडी तयारी आदल्या दिवशी करायची. ज्या दिवशी आपण मिरची कांडप केंद्रावर जाणार आहे त्या दिवशी आपली गडबड होणार नाही. आलं घेतलेलं आहे 200 ग्रॅम आणि हे जून आलं घ्यायचं, कोवळं आलं घ्यायचं नाहीये. तर हे आपण आता स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेऊया. आता हे असं मोडून घ्यायचं. ह्याच्या फटीमध्ये असा चिखल लागलेला असतो किंवा घाण अडकलेली असते, तर हे व्यवस्थित असं मोडून स्वच्छ करून घ्यायचं. हे स्वच्छ करून झाल्यानंतर आपल्याला याची सालं काढून घ्यायची आहेत. 2 वेळा 3 वेळा धुवून घेऊया. हे या पद्धतीने ह्याच्यामध्ये थोडासा चिखल असतो तो व्यवस्थित धुवून घ्यायचा. आलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे पण एका कॉटनच्या कापडावर सुकण्यासाठी ठेवलेलं आहे. पंख्याच्या खाली ठेवून द्यायचं म्हणजे ह्याच्यातलं सर्व पाणी निघून जाईल. पाणी निघून झाल्यानंतर कोरडं झाल्यानंतर हे पण आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे. आता ते आपण साल काढून घेऊया. आता सगळी साल निघत नाही, जितकी साल निघते तितकी काढून घेऊया. थोडीफार शिल्लक राहिली तर चालेल. आलं हे वाकडं तिकडं असतं, तर मध्ये मध्ये ह्याची साल निघत नाही. थोडीफार साल राहिली तरी चालेल. जितकी निघते तितकी आपण काढून घेऊया. या पद्धतीने आपण सर्व आल्यांच्या साली काढून घेऊया. आलं हे पाव किलो आहे, साल काढून बारीक कापून घेतलेलं आहे. 1 पेंडी कोथिंबीर घेतली होती, ती खुडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 1 मोठी पेंडी घ्यायची. आता 2-3 पेंड्या कोथिंबीर वापरायची नाही, कारण ही कोथिंबीर कालांतराने काळी पडते. जसजसा आपण मसाला चेचू तसतसं ही कोथिंबीर काळी पडत जाते आणि मसाल्याचा रंग थोडासा बदलतो. यासाठी 1च पेंडी कोथिंबीर वापरायची आहे. स्वच्छ धुवून घ्यायची, ओली अजिबात ठेवायची नाही. तर ही कोथिंबीर पण मी आदल्या दिवशी धुवून व्यवस्थित घेतलेली आहे आणि सुकण्यासाठी ठेवलेली आहे. आता ही पॅन खाली अशी सुकवून घ्यायची. याच्यामध्ये पाणी राहिलं तर खराब होते. सुकल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायची, कारण ही खुडलेली मी आधीच आहे, म्हणजे आदल्या दिवशी खुडून ठेवलेली आहे. 5 किलो आपण मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यासाठी हे 1 किलो कांदे घेतलेले आहेत. आता कांद्याचं प्रमाण कोणी कोणी कमी जास्त वापरतं. तुम्हाला कांद्याची चव आवडत असली तर 1 किलो वापरा, नाहीतर अर्धा किलो, पाऊण किलो या प्रमाणात कांदा तुम्ही वापरू शकता. कांदा जास्तीत जास्त 1 किलोच वापरा. 1.5 किलो 2 किलो या प्रमाणात कांदा वापरायचा नाही, कारण कांद्याला एक स्ट्रॉंग फ्लेवर असतो. तिखटाला आपला वास येतो थोडासा कांद्याचा आणि टिकायला पण तिखट थोडंसं कमी होतं. यासाठी 1 किलोच कांदा वापरायचा. यापेक्षा तुम्ही कमी वापरू शकता, परंतु जास्त वापरू नका. आणि जून कांदा घ्यायचा. हा मोठा कांदा घेतलेला एकदम, म्हणजे कापायला हा सोपा जातो. बारीक बारीक कांदे कापण्यामध्ये वेळ जातो. तर हे टरफलं काढून ओबडधोबड कापून घ्यायचं. खडा मीठ घेतलेलं आहे आणि चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं.
आता जर तुम्ही सुट्टं मीठ वापरला तर ते उन्हामध्ये वाळवून घ्यायला लागतं, त्याला पाणी सुटलेलं असतं. तर चांगलं मीठ बघून घ्यायचं, ह्याला पाणी नाही सुटलं पाहिजे. ज्यावेळी आपण तिखट बनवणार आहोत त्याच वेळी हे पाकिट फोडून घ्यायचं, कारण ह्याला पाणी सुटण्याची शक्यता असते. 5 किलो मिरच्या आहेत, तर मिठाचं प्रमाण सर्वजण वेगवेगळं वापरतात. मी 1.25 किलो मीठ वापरणार आहे. 1.5 किलो ते 1.25 किलो मीठ 5 किलो मिरचीसाठी वापरायचं. आता मीठ हे प्रिझर्वेटिव्ह असतं, तिखट आपलं वर्षभर छान टिकतं. यासाठी मीठ कोणी कोणी जास्त प्रमाणात पण वापरतात, म्हणजे 2 किलो 2.5 किलो या प्रमाणात सुद्धा 5 किलोसाठी मीठ वापरतात. तुम्ही 1.5 किलो 1.25 किलो 2 किलो या प्रमाणात मीठ वापरा. मिरची सर्व वाळवून स्वच्छ करून पोत्यामध्ये भरून घेतलेले आहेत. खोबऱ्याचे काप केले, लसूण आलं व्यवस्थित नीट करून घेतलेलं आहे, कोथिंबीर स्वच्छ करून घेतलेली आहे. ही तयारी सर्व आदल्या दिवशी करून ठेवायची, म्हणजे आपली ऐन वेळेला गडबड नाही होत. कालची आपली तयारी मी दाखवली. आज दुसरा दिवस आहे, तर आपण मसाले भाजून घेऊया. धणे घेतलेले आहेत 400 ग्रॅम. 5 किलो मिरच्या होत्या, त्यासाठी मी हे मसाल्याचं प्रमाण दाखवते. मसाला घेताना चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा. हे धणे पिवळे धमक आहेत आणि थोडेसे आकाराने मोठे, तर अशा पद्धतीने चांगल्या क्वालिटीचा मसाला घ्यायचा, म्हणजे फ्लेवर मसाल्यांना चांगला येतो. मध्यम आचेवर हे भाजून घेऊया. आता कढई ही आपण जाड बुडाची ठेवलेली आहे, पातळ कढई ठेवायची नाही. पातळ कढईमध्ये मसाले लगेच करपतात आणि उष्णता व्यवस्थित मिळत नाही. मध्यम आचेवर व्यवस्थित भाजून घेऊया. सुगंध धण्यांचा यायला लागतो, भाजत जसे येतील तसे. करपू नाही द्यायचे मसाले, कोणताही करपू नाही द्यायचा. करपले मसाले तर त्याची चव बिघडते. मसाल्यांना भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, कारण याच्यामध्ये नॅचरल ऑइल असतं, त्यामुळे हे मसाले पटपट भाजून होतात. मध्यम आचेवर 4-5 मिनिट धणे मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. एकसारखे भाजायचे. आता खूप जास्त रंग बदलायचा नाही आहे याचा. थोडा थोडा रंग अगदी हलकासा बदलला की आपण धणे काढून घेऊया. आता धणे काढताना पण एका कॉटनच्या कापडावर काढून घ्यायचे आहेत, म्हणजे ते थोडेसे कोमट करायचे किंवा थंड करून घ्यायचे. मगच आपण डब्यामध्ये भरूया, म्हणजे ह्याच्यामध्ये वाफ राहिली तर ह्याला पाणी सुटतं, आणि पाणी सुटलं तर मसाला खराब होण्याची शक्यता असते. जिरे 400 ग्रॅम घेतलेले आहेत. बारीक गॅसवर जिरे भाजून घेऊया. आता जिरे खूप हलके असतात, लगेच भाजतात. 1-3 मिनिटात तर जिरेही भाजतील लगेच. बारीक गॅस करून एकसारखे हलवत एकसारखे भाजून घेऊया. जिरे एकसारखे हलवून भाजून घेतलेले आहेत. आता हे काढून घेऊया. हे पण आपण कॉटनच्या कपड्यावर काढून घेऊया. त्याच्यात सुद्धा वाफ नाही ठेवायची, व्यवस्थित थंड करून घेऊया. तीळ अर्धा किलो घेतलेले आहेत, आणि एकदम पांढऱ्या रंगाचे तीळ घ्यायचे नाहीत, असे ऑफ व्हाईट रंगाचे तीळ घ्यायचे आहेत. या तिळांना चव चांगली असते. आता तीळ पण खूप हलके असतात. गॅस एकदम बारीक केलेला आहे आणि भाजून घेऊया. तीळ भाजण्यासाठी सुद्धा 3 ते 4 मिनिट लागतील. व्यवस्थित एकसारखे भाजून घ्यायचे. तीळ एकसारखे भाजून घेतलेले आहेत. हे पण आपण कॉटनच्या कापडावर काढून घेऊया, म्हणजे त्याच्यातली वाफ जाईल. धणे थंड करून घेतलेले आहेत आणि एका स्टीलच्या डब्यामध्ये मी हे ओतून घेतलेले आहेत. ह्याची वाफ पूर्णपणे गेल्यानंतरच डब्यामध्ये भरून घ्यायचे. आता जिरे पण अगदी थंड झालेले आहेत, ते पण ह्याच्यावर ओतून घेऊया. धणे जिरे एकत्र करून घ्यायचे. हे आता हा कोरडा मसाला आहे तो खाली घालायचा, आणि ह्याच्यावर आपण तळलेले मसाले टाकायचे. म्हणजे तळलेल्या मसाल्यांमध्ये जे तेल उरतं ते हे धणे जिरे ओढून घेतात, म्हणजे तेल आपलं वाया जात नाही. आता तीळ पण भाजले होते, ते तीळ वेगळे ठेवायचे, या मसाल्यामध्ये मिक्स नाही करायचे. एक फुलपात्र भरून तेल तापवलेलं आहे. आता आपण खोबरं तळून घेऊया. खोबरं एकदम एका वेळेला जास्त नाही घालायचं, थोडं थोडं घालून तळून घेऊया. आता खोबऱ्यामध्ये कोकोनट ऑइल असतं, त्यामुळे हे लगेच तळलं जातं. लक्ष ठेवायचं, एकसारखं हलवत तळून घ्यायचं. थोडासा गुलाबी रंग आला की लगेच हे काढून घ्यायचं. खूप जास्त काळपट रंगावर भाजायचं नाही. हे भाजल्यानंतर सुद्धा कुकिंग प्रोसेस चालू राहते, त्यामुळे अजून थोडंसं हे गरम राहतं, तळलं जातं. यासाठी थोडा थोडा गुलाबी रंग आला की काढून घ्यायचं. गोल्डन रंग आलेला आहे, आणि या पद्धतीनं खोबरं झालं की लगेच काढून घ्यायचं. आता आपण जो काळा मसाला भाजलेला आहे त्याच्यामध्ये हे खोबरं टाकायचं नाही. खोबरं हा ओला मसाला आहे, हा वेगळा कुटला जातो. यासाठी एका स्वतंत्र छोट्या डब्यामध्ये हा काढून घ्यायचा. हा डबा वापरलेला आहे मी एक छोटासा, ह्याच्यामध्ये काढून घेऊया. या पद्धतीनेच आपण खोबरं तळून घेऊया. आता हे खोबरं आहे ते 1 किलो आहे खोबरं. 5 किलो मिरच्यांसाठी 1 किलो खोबरं वापरायचं. समजा तुम्हाला काप करायचे नसतील तर तुम्ही किसून नुसतं फक्त कढईमध्ये भाजून घ्या, तसं पण चालेल. सर्व खोबरं तळून घेतलेलं आहे. आता हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. 1 किलो कांदा ओबडधोबड कापून घेतलेला आहे. जर बारीक कापला तर लवकर भाजतो.
खोबरं तळण्यासाठी जास्त तेल लागलेलं नाहीये, एक वाटीभर तेल शिल्लक आहे, तर त्याच्यामध्ये आपण हा कांदा तळून घेऊया. कांदा 1 किलो आहे आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाला करताना कांदा लाल वापरत नाहीत, पांढरा कांदा वापरतात. तर मला पांढरा कांदा मिळालेला नाहीये, त्यामुळे मी लाल कांदा वापरले. तुम्हाला पांढरा कांदा मिळाला तर पांढरा कांदाच वापरा. आता हा मी भाजून घेते. आता कांदा भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, म्हणजे 20 मिनिट तर लागतील हा कांदा भाजण्यासाठी मध्यम आचेवर. आता कांदा एक साईडला भाजण्यासाठी ठेवूया आणि आपण काळे मसाले भाजून घेऊया. काळे मसाले भाजेपर्यंत हा कांदा पण व्यवस्थित भाजून होईल. वेगळा हा कांदा भाजायचा म्हटला तर वेळ लागतो. दोन्ही एक वेळेला करायचं. दोन्ही साईडला गॅस पेटवून काळा मसाला आणि कांदा भाजून घ्यायचा, म्हणजे दोन्ही पण एका वेळेला होऊन जाईल. कांदा निम्मा अर्धा भाजलेला आहे, अजून याला भाजायला पाहिजे. ब्राउनिश रंग आला पाहिजे इतपत आपल्याला कांदा भाजायचा आहे. तेल टाकलेलं एक वाटीभर, थोडं थोडं लागल तसं आपल्याला तेल टाकायचं आहे. आता ही लवंग घेतलेली आहे, 30 ग्रॅम लवंग आहे, ही भाजून घेऊया. लवंगचे दाणे असे टपोरे घेतलेले आहेत. ताजा मसाला घ्यायचा आणि ही लवंग घातल्यानंतर अशी उडायला लागते. लवंग छान फुललेली आहे. लक्ष ठेवायचं हातावर किंवा डोळ्यावर उडेल. थोडंसं लांब व्हायचं आणि ही तळून घ्यायची. तर आता मी तळलेले आहे. गॅस बंद केला, कारण खूप जास्त उडायला नको यासाठी गॅस बंद करायचा. आणि आपण ज्यामध्ये धने जिरे घातले होते त्या डब्यामध्ये लवंग काढून घेऊया. काही मसाले तडतड उडतात, त्यावेळी आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि शिस्तीत काढून घ्यायचं, म्हणजे मसाले जळायला नकोत आणि खूप जास्त उडणार पण नाही. काळी मिरी टाकलेली आहे 30 ग्रॅम. आता काळी मिरी ही मंद आचेवर आपण भाजून घेऊया. काळी मिरी भाजायला लागली की उडायला लागते. अशा वेळी गॅस पटकन बंद करायचा आणि शिस्तीत व्यवस्थित काढून घ्यायचं. डोळ्यामध्ये हातावर उडण्याची शक्यता असते. काळी मिरी अगदी व्यवस्थित तळून घ्यायची. काळी मिरी तळलेली आहे, आपण त्या डब्यामध्येच काढून घेऊया. त्रिफळ घेतलेले 30 ग्रॅम. आता हे पण मध्यम आचेवर तळून घेऊया. आता त्रिफळ काही उडत नाहीयेत, पण करपू नाही द्यायचे. मसाले हे पटपट भाजून होतात, खूप जास्त वेळ लागत नाही. 1 ते 2 मिनिटांमध्ये एक एक मसाला पटपट भाजून होतो. लक्ष ठेवायचं मसाल्यांवर आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता आपण हे निथळून घेत आहे. ह्याच्यामध्ये उरलेलं तेल आहे, ते धने जिरे याच्यामध्ये मुरून जातं. यासाठी आपण धने जिरे खाली ठेवलेले. हे नाकेश्वर आहे, अशा पद्धतीने हे नाकेश्वर आहे. तर हे 20 ग्रॅम घेतलेले आहे. हे पण तेलामध्ये उडत नाहीत. गॅस मध्यम करून भाजून घेऊया. दालचिनी 30 ग्रॅम घेतलेली आहे. आता ह्याचे मोठे मोठे रोल होते असे, तर हे मी एकाचे 2 किंवा 3 तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे पण तळून घेऊया. आता दालचिनी तेलामध्ये उडत नाही, पण लगेच करपायला लागते. ही हलकी आहे खूप, मध्यम आचेवर भाजून घेऊया. मसाले जसजसे तळून होतील तसतसे आपण डब्यामध्ये टाकून घेऊया. ही मसाला वेलची आहे, ही 30 ग्रॅम घेतलेली आहे. तर काही काही मसाले खूप महाग असतात. आता ही मसाला वेलची घेतलेली आहे मी, ही 50 ग्रॅम आणली होती मी, तर 250 रुपयाला 50 ग्रॅम आणली होती. काही मसाले खूप महाग असतात, तर ते तुम्ही नाही वापरला तरी चालतील, कारण खूप मसाले महाग होतात. मिरचीचा रेट कमी आणि मसाल्यांचा रेट जास्त, अशा प्रकारे होतं. तुम्हाला परवडत नसेल किंवा आवडत नसेल तर हे नाही घातला तर चालेल. त्याच्यामध्ये जायपत्री पण खूप महाग आहे, नाकेश्वर पण महाग आहे. तर अशा वेळी तुम्ही हे स्किप करू शकता. असं काही नाही की हे मसाले घातलेच पाहिजेत. कमी प्रमाणात समजा तुम्हाला महाग वाटत असेल तर एक 10 ग्रॅम घातले तरी पण चालतील. ही जायपत्री आहे, ही 20 ग्रॅम आहे. ही 20 ग्रॅम आहे ती 180 रुपयाला आणलेली आहे मी, म्हणजे हे मसाले खूप जास्त महाग आहेत. आणि ही जायपत्री खूप हलकी पण आहे, अगदी कागदाप्रमाणे. गॅस एकदम बारीक करून व्यवस्थित तळून घेऊया. 1 मिनिटभरामध्ये जायपत्री तळून होते. हिरवी वेलची आहे, ही 20 ग्रॅम घेतलेली आहे. आता हिरवी वेलची आणि जायफळ हे घातल्यामुळे आपल्या तिखटाला एक सुगंध येतो. आपण आमटी भाजी रस्सा काही पण करू तर त्याचा एक वेगळा सुगंध येतो. आता ही पण थोडीशी फुलल्यानंतर अशी पांढरट रंग होतो याचा, त्याच्यावरून ओळखायचं की ही तळलेली आहे. मध्यम आचेवर तळून घेऊया. चक्रफूल घेतलेलं आहे किंवा स्टार फूल, हे पण 30 ग्रॅम घेतलेलं आहे. आता हे 100 ग्रॅमचं पाकिट आणलं होतं, ते 150 रुपयाला पाकिट मिळालेलं आहे मला 100 ग्रॅमचं. तर हे तुम्ही निम्मी निम्मी वापरून व्यवस्थित पॅक करून ठेवा. स्टॅपलर मारून एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवायचं हवाबंद, म्हणजे हे पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला वापरता येईल. आता चक्रफूल आपण काही रोजच्या मसाल्यामध्ये वापरत नाही. खडा हिंग घेतलेला आहे 50 ग्रॅम. आता खडा हिंग तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो, अगदी व्यवस्थित तळून घ्यायचं, कारण हे आतमध्ये कच्ची राहायला नको. हे मोठे खडे आहेत त्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित फुलला पाहिजे.
एक 2 मिनिट तर लागतील मध्यम आचेवर. एकसारखं हलवत आपण तळून घेऊया. हे जायफळ आहे, हे असं अखंड जायफळ असतं, ह्याचे मी तुकडे करून घेतले. 3 जायफळ मी याच्यासाठी वापरलेले. जायफळ पण खूप हलका आहे. गॅस बारीक करूया आणि तळून घेऊया. आता तेल थोडंसं कमी वाटलं तर थोडं थोडं तेल घाला. खूप जास्त तळण्यासाठी तेल मसाले लागत नाही. अगदी कमी तेलामध्ये हे मसाले तळून होतात. आता खूप जास्त तिखटाला पण तेल वापरलं तर तिखटाचा थोडा थोडा वास यायला लागतो कालाने, त्यासाठी मी जास्त तेल वापरलेलं नाही. फक्त कांद्यालाच जास्त तेल लागलेलं आहे भाजण्यासाठी. परत आपण खोबरं वापरलेलं आहे, त्याला पण ऑइल असतं, त्यामुळे तेलाचा जास्त वापर केलेला नाही आहे. बडीशेप घेतलेली आहे 50 ग्रॅम. बडीशेप पण अगदी लगेच तळून होते. ही थोडी थोडी फुलली ती काढून घ्यायचं. 1-1.5 मिनिटांमध्ये ही व्यवस्थित तळली जाते. बडीशेप भाजलेली आहे तर ती व्यवस्थित निघाली नाही आहे, थोडी थोडी राहिलेली, तर काही हरकत नाही, आपण बाकीच्या मसाल्यांबरोबर ती निघेल. आता हे मेथी दाणे घेतलेले आहेत. मेथी दाणे 50 ग्रॅम आहेत. आता जे बारीक बारीक मसाले आहेत ना, ते तेलामधून व्यवस्थित गाळून निघत नाही, थोडे थोडे तेलामध्ये राहतात. तसेच अगदी स्वच्छ काही तेल होत नाही, तर मेथी दाणे भाजायला वेळ लागतो. 1-2 मिनिट तर लागतील मेथी दाणे भाजण्यासाठी. काही काही मसाले असतात ते तेल कढईतलं पूर्ण शोषून घेतात. यासाठी मी खूप जास्त तेल घालत नाही, लागेल तसं थोडं थोडं वाढवलेलं आहे. मेथी दाणे लालसर झालेले आहेत, काढून घेऊया. हळकुंड घेतलेले आहे 50 ग्रॅम. कांदा या पद्धतीने ब्राउनिश रंगावर भाजून घ्यायचा. आता हे तेल याच्यामध्ये, हे तेलासकट हा कांदा आपण एखाद्या छोट्या डब्यामध्ये ओतून घेऊया. हे दगडफूल आहेत, हे पण खूप हलके आहेत आणि तेल एकदम ओढून घेतात. हे मी 30 ग्रॅम घेतलेले. दगडफूल भाजलेलं आहे, हे पण आपण डब्यामध्ये काढून घेऊया. तीस ग्रॅम तमालपत्र आहे, हे थोड्या तेलावर परतून घेऊया. मोहरी घेतलेली आहे 50 ग्रॅम. आता मोहरी ही तेलातून निघत नाही, सगळ्यात शेवटी घालायची आणि मोहरी तडतडली की गॅस बंद करायचा आणि अशीच ही आपल्या मसाल्यांवर ओतून घ्यायची. थोडंसं जरी तेल असलं तरी मोहरी व्यवस्थित तडतडते. सर्व आपली तयारी झालेली आहे. मसाले सर्व मी भाजून घेतलेले आहेत. खडे मसाले भाजून डब्यामध्ये ठेवला, कांदा भाजून डब्यामध्ये ठेवलेला आहे, तीळ हे वेगळे घेतलेलं आहे, हे तळलेलं खोबरं वेगळं घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे आणि हा ओला मसाला आहे, म्हणजेच आलं, लसूण आणि कोथिंबीर हे एकत्र घेतलेले आहे. तर असं हे वेगवेगळं घ्यायचं आहे मी सांगितल्याप्रमाणे. आता डंकावर गेल्यानंतर काय करतात, पहिला मिरच्या घालतात आणि मिरच्यांबरोबर हे मीठ घालतात. तर हे सुरुवातीला आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर हे खडे मसाले घालतात आणि खडे मसाले घातल्यानंतर मग आपला हा तीळ, खोबरं, कोथिंबीर, कांदा, हा ओला मसाला आहे. हा ओला मसाला सगळ्यात शेवटी घालतात. हा जो ओला मसाला हा सगळ्यात शेवटी घालतात. सुरुवातीला हे 2-3 पदार्थ घालून घेतात. तर यासाठी हा खडा मसाला आणि ओला मसाला हा वेगवेगळा आणायचा. खडा मसाला, ओला मसाला एकत्र केला तर व्यवस्थित हे कुटलं जात नाही, कारण हा खडा मसाला बारीक होत नाही, व्यवस्थित मोठे मोठे तसेच राहतात. यासाठी हे सर्व वेगवेगळं घ्यायचं. आता आपण डंकावर जाऊया आणि मिरच्या कुटून घेऊया. सर्व कांदा लसूण मसाला कुटून आणलेला आहे. 5 किलो मिरच्या होत्या, त्याच्यापासून साधारण 9 किलो हा कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे, म्हणजे दुप्पट कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे. तर हा परफेक्ट रंग आलेला आहे, अगदी लाल भडक असा रंग आलेला आहे आणि एकदम परफेक्ट चव आलेला आहे. म्हणजेच हा अस्सल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आपला बनलेला आहे. तर बाहेर जो कांदा लसूण मसाला विकतात तो जास्त करून काळपट रंगाचा असतो, खूप डार्क रंगाचा असतो आणि कांदा भरपूर घालून असा एकदम जास्त मॉइश्चर असलेला बनवलेला असतो. आता म्हणजे हा मी गोळा केल्यानंतर बघा याच्यामध्ये इतपत मॉइश्चर आहे, तर तो आपण तुम्ही जर असा मुठीमध्ये दाबला तर एकदम ओलसर दिसतो. तर तो ओरिजिनल कांदा लसूण मसाला नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गावोगावी या पद्धतीनेच मसाला बनवला जातो. हाच खरा कोल्हापुरी मसाला आहे. तर तुम्हाला कोल्हापुरी कांदा लसूण बनवायचा असेल तर याच पद्धतीने बनवा. हा अगदी परफेक्ट मेजरमेंटमध्ये मी बनवलेला आहे. परफेक्ट मॉइश्चर असलेला आपला कांदा लसूण मसाला आहे. हा खूप जास्त मऊ झालेला नाहीये, तर हा वर्षभर टिकेल इतकाच बनवायचा.
म्हणजे जितका तुम्हाला वर्षभर पुरतो इतका बनवायचा, खूप जास्त बनवून नाही ठेवायचा. 2 वर्ष हा टिकतो, पण खूप जास्त बनवला तर याचे चव रंग थोडी थोडी उतरत येते. वर्षभर टिकवायचा असेल तर आपल्याला जितका लागतो तितका बनवायचा, म्हणजे चव शेवटपर्यंत टिकून राहते. आता याला प्लॅस्टिकचा कागद घालून घ्यायचा, म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये, हिवाळ्याच्या दिवसामध्ये हवेमध्ये आर्द्रता असते, तर या तिकटाला हवा लागणार नाही. याच्यावर असे पांढरं कापड घालून घ्यायचं आणि दोरीने बांधून ठेवायचं. आता रोजच्या खाण्यासाठी एका छोट्या बरणीमध्ये काढून ठेवायचा आणि आपण ज्यावेळी कांदा लसूण मसाला बाहेर काढणार आहे त्यावेळी हा चमचा आपला कोरडा ठेवायचा. 2 चिनी मातींच्या बरणींमध्ये मसाला भरून घेतलेला आहे.